हॅलो गाईस, मी आज आलेली आहे मेरी वेदर ग्राउंड वरती आणि इथे पुढारीचं कोल्हापूर कार्निवल म्हणून फंक्शन आहे. तर मेळावा भरलेला आहे, भरपूर काही आहे. तर चला पाहूया आपण. तर सुरुवातीला एंट्रन्स असा केलेला आहे, सुंदर असं ऍडव्हर्टायझिंग केलेले आहे आणि वरती कंदील लावलेले आहेत. तर क्रिसमस साठी खास 5 दिवस इथे मस्त ऑफर चालू आहेत. तर चला आपण आत एंट्री मारूया, बघूया की आतमध्ये काय काय आहे ते. एंटर करताच मला फारच छान वाटलं, कारण की लाइटिंग इतकी भारी दिसत होती. म्हटलं आतमध्ये नक्की काय केलंय बघूया. आय एम सो एक्साइटेड. तर आतमध्ये गेल्यावर तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी होती आणि मस्त लाइटिंग केलेले आहेत. मला बघूनच फार छान वाटलं, कारण की मला फोटो काढायला, व्हिडिओ काढायला भरपूर आवडतं आणि अशी लाइटिंग असेल तर फोटो आणि व्हिडिओज खूप छान येतात. तर म्हटलं आता सुरू करूया. तर असे मस्तपैकी आम्ही व्हिडिओचे शॉट घेतलेले आहेत आणि सगळीकडे लाइटिंग असा झगमगाट होता. रात्री असं एकदम भारी वाटत होतं, लाइटिंग्स वगैरे इकडे तिकडे सगळीकडे बघू शकता तुम्ही. आता आम्ही पुढे चाललोय थोडं. तर तिकडे त्या साईडला गेट केलेले, असे स्टार्स लावलेले, भरपूर लाइटिंग्स केलेल्या, झाडांवरती ह्या लाइटिंग्स केल्या होत्या. कार्निवल बघायचं सोडून आम्ही इथं फोटोशूटच करत बसलो आणि इथेच आमचा 15 ते 20 मिनिटं वेळ गेला, कारण की मी असं असल्यावर लवकर निघत नाही. तर आमचे मिस्टर म्हणत होते की लवकर आवर, आपल्याला आत देखील जायचं आहे. तर आता आम्ही आलोय 7:30 वाजता. आता बघू किती वेळ लागतोय. आणि गर्दी पण भरपूर होती आणि बाहेर जास्त गर्दी होती फोटोसाठी. भरपूर छान वाटतं असं लाईट्समध्ये फोटो काढायला. तर असं मस्तपैकी केलं होतं. डिझाईन बघू शकता, सगळीकडे लाइटिंग होती, अगदी सुंदर दिसत आहे. तर चला आपण आत एंट्री करूया. तर इथे तिकीट होती, तिकीट काढली आम्ही आणि इथे पण लाइटिंग एंट्री मध्ये बघा, लाइटिंग भारी वाटते खूपच. तर आम्ही आता एंटर होतोय आतमध्ये. तर गर्दी भरपूर आहे, बघू शकता तुम्ही एंट्रन्सला. तर असं छान असं इंटेरियर केलेलं आहे बाहेर, छान वाटतं एकदम लाइटिंगचं, बघू शकता. तर चला आत जाऊया. तर भरपूर गर्दी होती तिथे एंट्रीला आणि राईट साईडला तिकीटचं काउंटर होतं. ऑलरेडी आम्ही तिकीट काढलेली आणि आता आम्ही आत एंटर होतोय. तर आतमध्ये एंट्री मारल्यावरती लेफ्ट साईडलाच तुम्हाला असे छान छान सेंटा क्लॉज दिसणार आहेत आणि लहान मुलं सेंटा क्लॉज सोबत असे फोटो काढत होते. क्रिसमस ट्री देखील होती, इथे देखील लाइटिंगचं काम केलेलं होतं. अशी छोटी छोटी मुलं, क्यूट मुलं फोटो काढत होती, मजा येत होती बघा. असे फोटोशूट चालूच होता सगळीकडे. सुरुवातीला इथे फोटोशूटच होणार आहे, नंतर आतमध्ये काय आहे मी तुम्हाला दाखवतेच. तर इकडे बघा, हे मोराचं केलेलं आहे मस्तपैकी असं लाइटिंगचं काम आणि फोटो काढायला फार मजा येत होती. आणि मला इथं भूताजवळ काढायचं होतं म्हणून मी भूताजवळचा फोटो काढलेला आहे. आणि त्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवते, भरपूर काही इथं केलेलं आहे काम भारी मस्तपैकी. असं बघू शकता ह्या साईडला इथे पण अशी मस्त फुलं आहेत आणि इथे एक आपण असा फोटो काढायचा आणि पुढे जायचं, परत तिकडे जायचं, इथे एक फोटो काढायचा, असा मस्तपैकी फोटो काढायचा फुलपाखराचा आणि उडत जायचं पुढे आणि पुढे पण फोटो काढायचा. फोटोचा स्पॉट काय थांबतच नव्हता, 101 बडकर आम्ही फोटो काढत होतो. आणि इथे एक मला छान वाटलं, असे 2 पंख होते, तर इथे पण मी फोटो काढलेला आहे. आणि इथे आम्हाला एक मिक्की दिसला, मिक्की सोबत आम्ही असा आमच्या गुंडूचा व्हिडिओ शूट घेतला आणि गुंडू पळत आला. त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला गेलो तर इथे गाड्या वगैरे लावल्या होत्या. जास्तपैकी आपल्याला गाड्यांमध्ये इंटरेस्ट नाही आहे मला तसा पण, आणि गाड्यांना मी असं पळवलेलं आहे प्रमोशन. आणि नंतर हे बघा, इथे मस्तपैकी सोफा, बेड, सगळे किचन म्हणजे बेडरूमचे, किचनचे जे ॲक्सेसरीज जे पाहिजे घरामध्ये, होम डेकोरचे सगळे आयटम्स इथे लावलेले होते सेलला. तर हे जास्त आपल्या कामाचं नव्हतं, आपल्याला खाणं पिणं जास्त आणि ऑफर जास्त आवडतात. तर हे बघा, इथे अगरबत्तीचे होते शॉप्स आणि इथे काय आपले रामबंधूचे, मसाल्यांचे, सॉसेसचे शॉप्स आहेत. त्यासोबत इथे चिंग्स शेजवान चटणीचं देखील होतं स्टॉल. आणि इथं मला एक हॅम्पर देखील दिलं त्यांच्याकडून आणि भारी मज्जा आली. मला सर्व सॉसेस त्यांनी ट्राय करायला दिलेत आणि खरंच टेस्ट खूप छान होती. आणि मला छान छान असे गिफ्ट मिळाले आहेत, गुडीज दिलेली आहेत चिंग्सकडून. थँक्स टू चिंग्स. तर असे छान मला 5 ते 6 आयटम्स मिळालेले आहेत. सो अजून एकदा धन्यवाद चिंग्स, आग लगा दे. आणि हे एवढे भारी भारी प्रोडक्ट इथे आहेत, भरपूर व्हरायटी आहे चिंग्सच्या प्रोडक्ट्समध्ये. नक्की आला तर इकडे एकदा शॉपिंग करा. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे आम्हाला दिसलं अशा मस्तपैकी मशीन्स, ह्या पीठ बारीक करण्यासाठी, इडली डोश्याचं किंवा चपातीचं प्रत्येक पीठ, चटणी काही सुद्धा ह्यात बारीक करू शकता असं होतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर असे खायचे आयटम्स होते बघा, खाकरा, फाफडा, सर्व काही.
असे भरपूर आयटम्स होते. तर मी इथे खाकरा ट्राय केलेला आहे. अगदी क्रिस्पी कुरकुरीत त्यांचा खाकरा फाफरा होता, अगदी छान होता. आम्ही पण पॅकेट्स घेतले, मजा आली आम्हाला. नंतर पुढे थोडे गेलो तर इकडे होते स्किनचे प्रोडक्ट्स, लोशन्स वगैरे, नंतर कपडे वगैरे थोडेफार, आणि इथे बघा गोळ्या वगैरे चिंच ह्या टाईपमध्ये, आणि इथे होत्या चटण्या, जवस, गरम मसाले, आणि हे होते पराठे, रेडीमेड पराठा पॅकेट्स आहेत इथे सेलसाठी ठेवलेले आहेत. असे भरपूर स्टॉल्स इथे लावले होते आणि भरपूर ते एका व्हिडिओत दाखवणं शक्य नाही आहे, तरी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे माझा. आणि हे बघा नाचणीचे पापड हे देखील हे होते, वेगवेगळे प्रकारचे खाळी बघू शकता तुम्ही, आपण याला नळ्या म्हणतो, तर हे नाचणीच्या नळ्या होत्या, चवीला एकदम भारी होत्या. आणि असे भरपूर प्रोडक्ट्स होते खायचे, तर बघू शकता मस्तपैकी असे पापडमध्ये व्हरायटी बघायला भेटत होती. आणि एवढी गर्दी आहे आणि एवढं सर्व आहे की आम्हाला इथे फिरायला 2 तास लागले. गर्दी नसेल तर आपण लवकर फिरून निघू शकतो, खरं संध्याकाळी आम्ही गर्दीतच आलो. नंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला हे भेटले लोणचेचे प्रकार, भरपूर प्रकारचे लोणचे होते. हे बघा, हे मस्त लागतं मिरचीचं लोणचं, माझं फेवरेट. UPची माझी फ्रेंड होती ती बनवायची. आणि असे भरपूर लोणचेचे प्रकार देखील इथे बघायला भेटले मला. त्यासोबत पुढे गेल्यानंतर थोडे बिस्किट्स, फरसाण, परत आपल्याला पापड दिसले सर्व. आणि नंतर आम्ही बाहेर निघालो. हे आहे खाण्यापिण्याचे स्पॉट. तर राईट साईडला ह्या साईडला ठेवलेले नॉनव्हेजचे स्पॉट होते, सगळे खाण्याचे छोटे छोटे शॉप्स होते, बघू शकता. सगळे कबाब वगैरे, लॉलीपॉप. आमच्या मिस्टरांचा होता शनिवार, तर आम्ही नॉनव्हेज नाही खाल्ले. आणि आम्ही प्रमोशन केलेलं मासा पॉईंटवाले दादा ते देखील आम्हाला इथे दिसले. तर बघू शकता पूर्ण ग्राउंडमध्ये असं खाण्याचा प्रोग्राम चालू आहे. तर 3 टप्पे केलेले, सुरुवातीला लाइटिंग वगैरे, त्याच्यानंतर प्रमोशनसाठी गाड्या वगैरे ठेवलेल्या, प्रोडक्ट्स होते छोटे मोठे खाण्यासाठी, आणि त्याच्यानंतर हे बाहेरचं फक्त खाण्यासाठी होतं. तर व्हेज होतं आणि नॉनव्हेज होतं दोन्हीकडे. आणि नंतर बघू शकता सुंदर सुंदर असे पान, परत इथे डान्स देखील होते, डान्स करत होती लहान मुलं, गाणी होती. तर अशा मोठ्या ग्राउंडमध्ये हा पुढारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर आम्ही पण थोडंफार खाल्लं, एन्जॉय केलं, थोडी शॉपिंग केली, मजा आली फारच. तर फक्त 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आहे हे जे कार्निवल आहे कोल्हापूरमध्ये, पुढारीतर्फे आयोजित आहे. तर हे कार्निवल खूपच छान आहे, भरपूर गर्दी आहे, भरपूर प्रतिसाद दिला आहे, आणि खाणाऱ्यांची मजा आहे, शॉपिंग करणाऱ्यांसाठी भरपूर चांगला स्पॉट आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या टप्प्यामध्ये बाहेर पाळणे वगैरे होते लहान मुलांसाठी. असे मस्तपैकी त्यांनी 1, 2, 3 स्लॉटमध्ये असे छानपैकी खाण्यापिण्याचे स्टॉल्स, शॉपिंग, फूड, आणि नंतर लहान मुलांना शेवटी खेळण्याचे स्टॉल, आणि तिथून नंतर एक्झिट होती. तर असे मस्तपैकी आयोजित केलेलं त्यांनी, बघू शकता पाळणे वगैरे फारच छान. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवत आहे, आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.